हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर आपला माइंडसेट हा सक्सेस माइंडसेट सारखा जर झाला तर त्याचे बेनिफिट्स काय होतात। परंतु अनेकांना प्रश्न हा पडलेला आहे की हा सक्सेस माइंडसेट डेव्हलप कसा करायचा। सो आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की सक्सेस माइंडसेट हा कसा डेव्हलप होतो किंवा आपला अगोदरचा जो निगेटिव्ह माइंडसेट आहे त्याच्यासाठी कारणीभूत काय काय गोष्टी असतात। सो नमस्ते, मी नंदिनी भावसार, सर्टिफाईड ब्रेन डेव्हलपर। आजच्या या व्हिडिओतून आपण सक्सेस माइंडसेट कसा बिल्ड करायचा या बाबतीत काही टिप्स जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण जेव्हा लहान असतो तेव्हा लहानपणी आपल्याला कशा पद्धतीने वागणूक मिळते, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपण कोणासोबत राहतो आणि आपले अनुभव काय आहे याच्याने आपला एक माइंडसेट तयार होतो। मग लक्षात घ्या की समजा एखाद्या मुलाला लहानपणापासून खूप निगेटिव्ह वातावरण मिळालेलं आहे तर त्याचा माइंडसेट हा निगेटिव्ह असणार। मग तो त्याने काय निगेटिव्ह माइंडसेटसह आयुष्य काढायचं का? अजिबात नाही। कारण हा माइंडसेट तुम्ही ठरवलं तर प्रयत्नांनी नक्कीच बदलू शकतात आणि या निगेटिव्ह माइंडसेटला सक्सेस माइंडसेटमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतात। परंतु त्याच्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि आपल्याला आपला माइंडसेट बदलायचा आहे याचा ठाम डिसिजन तुम्हाला घेणं खूप खूप आवश्यक आहे। मग हा राईट माइंडसेट किंवा हा सक्सेस माइंडसेट जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्या अनेक स्टेप्स आहेत, पण या स्टेप्स प्रत्येक स्टेप्स एक्सप्लेन करताना खूप मोठा व्हिडिओ होऊ नये याच्यासाठी मी या 5 स्टेप्स या ठिकाणी सांगणार आहेत आणि त्यातली फक्त पहिली स्टेप आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। सो या ज्या 5 स्टेप्स आहेत त्या 5 स्टेप्स म्हणजे पहिली स्टेप्स आणि महत्त्वाची येते ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, दुसरं येतं इफोर्ट अँड कन्सिस्टन्सी, तिसरं येतं गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, चौथी स्टेप्स येते गोल ओरिएंटेड माइंडसेट आणि 5वी स्टेप्स जी आहे ती म्हणजे रिप्लेस युअर फेल्युअर विथ लर्निंग। अशा पद्धतीने या 5 स्टेप्सच्या सहाय्याने तुम्ही तुमचा माइंडसेट हा सक्सेस माइंडसेट करू शकतात। यातली जी पहिली आणि महत्त्वाची स्टेप्स आहे जी जर तुम्ही फॉलो केली तर इतर 4 स्टेप्स फॉलो करायला तुम्हाला अगदी सोप्या जाणार आहेत। ती पहिली स्टेप्स म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर जेव्हा तुमचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या संपूर्ण बॉडी लँग्वेजवरती होत असतो। म्हणजेच काय, जर तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने कोणाशी बोलत असाल तर समोरच्याला लगेच कळून जातं की ह्या व्यक्तीशी आपण बोलायला पाहिजे, आपला वेळ द्यायला पाहिजे की नाही पाहिजे। आणि म्हणूनच आयुष्यात राईट माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी, सक्सेस माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी आपल्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे। आता उदाहरणार्थ की समजा की 2 मुलं आहेत की ज्यांनी आत्ताच ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि त्यांना आता जॉब ते शोधत आहेत। आता जॉब शोधत असताना पेपर वाचताना त्यांच्या लक्षात आलं की एका ठिकाणी आपल्याकडे जी स्किल आहे, आपलं जे शिक्षण झालेलं आहे त्या रिलेटेड जॉब आहे म्हणून दोघांनी वाचलं, विचार केला उद्या आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं म्हणून आणि दोन्ही सेपरेट झाले। त्यातला एक जो विद्यार्थी होता तो घरी गेल्यानंतर त्याच्या मनात प्रश्न आला की आपल्यासारखे अनेक ग्रॅज्युएट झाले असतील, ते सुद्धा उद्या या इंटरव्ह्यूला येतील, मग माझं कसं होईल, मला जर प्रश्नांची उत्तरं नाही आली तर वगैरे वगैरे सारखे नको ते निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये आले आणि ते निगेटिव्ह विचार करतच तो त्या ठिकाणी तो झोपून गेला आणि या निगेटिव्ह विचारांमुळे त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली नाही। मग त्याच्यामुळे तो पाहिजे तसं प्रिपरेशन आपल्या इंटरव्ह्यूला जाण्यासाठी करू शकला नाही आणि नंतर तो इंटरव्ह्यूला गेलाच नाही। त्याचाच जो मित्र होता त्याने घरी गेल्यावरती विचार केला की यासारखे जॉब करणारे कोणी माझ्या ओळखीचं आहे का, हा विचार करून त्यांनी त्या लोकांना फोन लावला, समजून घेतला की तिथे जाताना त्याला जो जॉब मिळणार आहे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, आपण त्या करू शकतो का आणि आपल्यातल्या कोणत्या स्ट्रेंथ दाखवल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने जॉब करायला मिळू शकतो असा त्याने विचार केला आणि तसेच विचार करत तो झोपला। त्याला सकाळी लवकर जाग आली, त्याने कपडे व्यवस्थित प्रेस केले आणि तो इंटरव्ह्यूला गेला। मित्रांनो, या दुसऱ्या मुलाला जॉब मिळाला की नाही मिळाला हा प्रश्न नाही आहे, परंतु तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने ज्या प्रोसेसमधून त्या इंटरव्ह्यूच्या समोर गेल्या त्यामुळे त्याच्या एक्सपिरियन्समध्ये वाढ होणार आहे आणि अशा पद्धतीने तो पुढे सक्सेसच्या दिशेने वाटचाल सुरू करणार आहे। आणि म्हणूनच आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असणं खूप खूप गरजेचं आहे। मग तुम्ही म्हणाल मॅडम सक्सेस माइंडसेट पण डेव्हलप करायचा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पण डेव्हलप करायचा, मग सक्सेस माइंडसेटसाठी जसा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप
करणं महत्त्वाचं आहे. तर मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे की तुमची थिंकिंग ही पॉझिटिव्ह करा. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. बघा, निगेटिव्ह गोष्टी या आपल्या आजूबाजूला आहेत. अगदी भगवान रामांच्याही आयुष्यात होतं आणि श्रीकृष्णांच्याही आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि सिच्युएशनच्या रूपाने होतंच. त्यामुळे आपण यातून वाचू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय ही लावावी लागेल. जसं की एखादा व्यक्ती जाड होतोय तर त्याला जाड होण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागत, तो ऑटोमॅटिकली जाड होतोय. परंतु त्याला जर बॅलन्स ठेवायचं आहे, त्याची फिगर मेंटेन ठेवायची असेल तर त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणूनच निगेटिव्ह विचार तुमच्या मनात तुम्ही नुसते बसलेले असाल तर ऑटोमॅटिकली येतील. जसं तुमच्या घरासमोर जर अंगण रिकामं ठेवलं तर तिथे काँग्रेसचं गवत किंवा नको ते गवत ऑटोमॅटिकली येतील. परंतु तिथे तुम्हाला गुलाबाचे झाडं लावायचे असतील किंवा आंब्याचं झाड लावायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बी रोपण करणे, मग त्याची निगा राखणे वगैरे या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसाठी तुमची विचारसरणी तुम्हाला पॉझिटिव्ह करावी लागेल. त्यानंतर दुसरं म्हणजे फाइंड सोल्युशन. म्हणजेच काय तर चॅलेंजेस हे आपल्या लाईफमध्ये असतातच आणि त्या चॅलेंजेसकडे ॲज अ प्रॉब्लेम म्हणून बघायचं की त्याचं काहीतरी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि म्हणूनच प्रॉब्लेम क्रिएटर न बनता सोल्युशन फाइंडर तुम्हाला बनायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सोल्युशनवरती भर देतात तेव्हा ऑटोमॅटिकली अनेक रस्ते तुमच्यासाठी ओपन होतात. आणि असं म्हटलं जातं ना की कोई भी ताला बिना चाबी के तैयार नहीं होता है, तो उसी तरह कोई भी प्रॉब्लम बिना सोल्यूशन के तैयार नहीं होती है. आणि म्हणूनच तुम्हाला केव्हा पण सोल्यूशनकडे लक्ष द्यायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यूज पॉझिटिव्ह वर्ड्स. मित्रांनो, जेव्हा आपण बोलतो मग ते दुसऱ्याशी बोलणं असेल किंवा स्वतःशी बोलणं असेल, आपण पॉझिटिव्ह वर्ड्स बोलले पाहिजे. म्हणजे की समोरच्यामध्ये तुम्हाला अनेक अवगुण दिसत आहेत किंवा स्वतःमध्ये पण अनेक अवगुण दिसत आहेत, परंतु त्या अवगुणांच्या ऐवजी समजा तुमच्याकडे 100 अवगुण आहे पण एक तर गुण आहे ना, त्या एक गुणाच्या बाबतीतच तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह वर्ड्स ठेवायचे आहेत बोलताना नेहमी. मग ते स्वतः बाबतीत असेल की दुसऱ्या बाबतीत असेल. कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह वर्ड्सने दुसऱ्या बाबतीत बोलतात तेव्हा त्या व्यक्तीलाही ते ऐकायला चांगलं वाटतं आणि आपल्या स्वतःशी बोलतात तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर डेव्हलप करायचा असेल तर सर्वात पहिले तुमची विचारसरणी तुम्हाला पॉझिटिव्ह करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सोल्युशन फाइंडर बनावं लागेल आणि तुमचे शब्द हे नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह करावे लागतील. या 3 गोष्टी केल्या तर तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होतो आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप झाला तर तुम्ही सक्सेस माइंडसेटकडे वाटचाल करू लागतात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.